हॅलो फ्रेंड्स, मी प्रेरणा तायडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोटेक्ट गर्ल यू ऑर सेव्ह गर्ल. कारण आजकाल मुली सुरक्षित नाही आहे. ही घटना आहे मालेगाव तालुक्यातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चिमुकली ज्यावर रेप होतो. सर्वात दुःखाची ही गोष्ट आहे आपल्यासाठी. मालेगाव तालुक्यातील एक 3 वर्षाची यज्ञा जी घराच्या बाहेरून किडनॅप केली जाते आणि तिच्यावर रेप केला जातो. हेच नाही तर तिला दगडांनी ठेचून मारल्या जाते. हाच तो नराधम ज्याने तिला मारलेला आहे. तर अशा व्यक्तीसाठी याला काय शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. याला सर्वात भारी अशी शिक्षा द्यायला पाहिजे. गावातल्यांना जेव्हा माहीत झालं तेव्हा गावातले लोक हळहळत सुटले आणि मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गाव इथची ही घटना आहे. 16 नोव्हेंबर 2025ला यज्ञाची ही केस झाली. मालेगाव यज्ञा केस. व्हॉट हॅपन टू 3 years old गर्ल चाइल्ड वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन. म्हणजेच त्या मुलीसोबत काय घडलेलं असेल. जी बाहेर खेळत होती, तिची आई आतमध्ये स्वयंपाक वगैरे करत असेल, तिच्यावर लक्ष देत तिची आई स्वयंपाक करत होते, तरी तिला बाहेरून किडनॅप केला गेला आणि तिच्यावर रेप केला गेला. काय गलती होती तिची, चुकी काय आहे तिची, व्हॉट वॉज हर फॉल्ट. आणि हाच तो नराधम जिने तिला मारलं. अरे अशा नराधमाला अशी कडक शिक्षा व्हायला पाहिजे की सर्वांची रूह कापून जाईल. कारण तो चिमुकला जीव त्याने काय केलं होतं त्याला तुम्ही वाचवू शकले नाही. आणि त्या नराधमाला अशी शिक्षा द्या की पुन्हा करणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही, आपण हे करायलाच नको. आणि तुम्हालासुद्धा मुली आहेत म्हणून त्यांना तुम्ही प्रोटेक्ट करा. शाळेत जाताना येताना त्यांना व्यवस्थित आणा आणि कोणासोबत पाठवू नका. आपल्या मुलीला जीवाच्या आत सांभाळा. कारण मुली सध्या सेफ नाही आहेत. मुलींना तुम्ही एकदम जीवाच्या आत वागवा, त्याच्याशिवाय मुली सेफ राहतील नाही. आणि असं वातावरण निर्माण करा की अशा नराधमांना जिवंत राहण्याचा आणि असं काही करताना खूप लाज वाटली पाहिजे किंवा त्यांच्या अंगावर शहारा उभा राहिला पाहिजे. तर हीच ती साजूक मुलगी जी 3 वर्षाची होती. हीच ती यज्ञा जिच्यासोबत हे घडले. आणि तुम्हीसुद्धा अलर्ट राहा, आपल्या मुलींना सांभाळा. चला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया. थँक्यू. स्टॉप व्हायलन्स फॉर वुमेन.